कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, सावित्री आत्या, नाश्त्याला आलेत का समदे? आलेत सगळे, पण कोणी खातील असं नाही वाटत मला। खातील। आणि पारू, घरातलं वातावरण बाळा किती बिघडलंय, त्यात गोडाधोडाचं कशाला केलंयस? सावित्री आत्या, येळ कडू झालीये, आपण तिला गोड करू। आणि मी म्हणलं ना तुम्हाला, जे काय बी झाले त्यामुळं घरातले समदे नाराज असणं, असं वागणं साहजिक आहे, पण म्हणून आपण आयुष्यभर असंच राहायचं का? आपण पुढे जायचं आणि नव्यानं सुरुवात करायची। आणि तुम्हाला तर माहीतच आहे, कुठल्या बी नवीन गोष्टीची सुरुवात गोडाधोडानच करायची असते। ठीक आहे, चल। गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग, बस बस, कर सुरू, बस। प्रथम कुकीज दे त्याला। अजून काय हवंय तुला? अरे वाह, आज शिरा आहे। अहिल्या आणि आदित्य दोघांनाही शिरा खूप आवडतो। त्यांना रोज खायला दिला ना शिरा तर रोज खातील ते। काय आदित्य? देवी आई, एक बोलू? म्हणजे तुम्ही राग नका मानू, यात आदित्य सरांची काय बी चूक नाही। तुम्ही त्यांच्यावरचा राग सोडून द्या। देवी आई, आदित्य सरांना तुमच्यापासनं खरंच काय बी लपवायचं नव्हतं। त्यांनी लई प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा, पण तशी येळच जुळून नाही आली। पारू, बास। आदित्यची वकिली करू नकोस। मी माणसांना ओळखते आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाहीये। तू जा इथून। देवी आई, समजा माझं चुकलं, मला माफ करा। त्या दिवशी शूटिंगला मीच नाही म्हणायला पाहिजे होतं, माझी चुकी आहे समजे, मला माफ करा। प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या चुका स्वतःवर घेणं आणि स्वतःला दोष देणं बंद कर पारू। मला सत्य काय ते माहितीये, त्याचा तुझ्याशी काय संबंध? तू फक्त एक मॉडेल होतीस त्या दिवशी। तुला तिथे शूटिंगला यायला सांगितलं, तू तिथे उभी राहिलीस।
माझी फसवणूक आदित्यने केली आहे हे सगळं लपवून माझ्यापासून. तू जा पारू इथून. घेऊन जा, मला भूक नाही. पारू थांब. मी माणसांचं मन ओळखते पारू. तू कुठून आली आहेस, तुझ्यावर काय संस्कार झालेत, तू काय विचार करत असशील हे माहितीये मला. ती जाहिरात साधी नव्हती, त्याच्यात लग्न असणार होतं. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करून मी म्हणाले होते की त्या जाहिरातीत तुझ्यासोबत हरीशला घ्या. आज ना उद्या तुमचं लग्न होणारच आहे ना. पण हे माझ्या मुलाला नाही कळलं. यामागे माझ्या काय भावना होत्या त्यांनी समजूनच नाही घेतलं. आणि फक्त माझ्याच नाही तर तो तुझ्या भावनांची सुद्धा खेळलाय पारू. पारू तू नशीबवान आहेस की या जाहिरातीतल्या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात काही मोठं वादळ नाही आलं. तू ते सगळं छान समजून घेतलंस, कारण तुला माहिती होतं ही जाहिरात आहे ते सगळं खोटं आहे. हो ना? कसल्या धर्मसंकटात टाकलं देवी आई मला. काय विचारलं तुम्ही हे? आता ह्याचं उत्तर खरं देऊ की खोटं? सावित्री आत्या म्हणल्या होत्या अहिल्या मॅडमना लग्नाबद्दल समज खरं खरं सांगून टाक. पण देवी आईंना खरं काय ते कळलं तर ते आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघणार नाहीत परत. नाही नाही, नको. आधीच दोघांमधलं नातं लई बिघडलंय, त्यात अजून भर नको. पारू, काय चाललंय तुझ्या मनात? त्या खोट्या लग्नामुळे खरंच तुला त्रास नाही ना झालेला? बोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.